कधीला ॲडमिट करण्यात आलं होतं? आता परिस्थिती कशी नेमकं कारण काय आहे? ॲक्च्युली संडेला हे रात्रीला ॲडमिट झाले माझ्याकडे. 6-7 पोरं आले होते त्यावेळी. तर त्यातली 4 जण मला ॲडमिट करण्यासारखे वाटले. त्यांचं थोडंसं बीपी एकाचं कमी होतं आणि त्यांना लूज मोशन, नंतर फीवर आणि पोटात कंटिन्यूअस त्यांच्या दुखत होतं काही पोरांच्या. तर त्यासाठी ॲडमिट केलं. आता बरे आहेत. त्यातल्या फक्त एकाचं थोडंसं क्रिएटिनिन थोडंसं वाढलेलं आहे. परंतु त्यांना लघवी वगैरे व्यवस्थित होत आहे. आता पोरं म्हणजे त्यांचं खाणं-पिणं व्यवस्थित आहे सध्या आणि लूज मोशनही व्यवस्थित आहे सध्या त्यांच्या. सध्या तरी स्टेबल आहेत पोरं ते. कारण काय पुढे असं काही खाण्याबद्दल झालेलं आहे की ते सांगणं मोठं डिफिकल्ट असतं. का आता बघा या दिवसामध्ये तऱ्हेतऱ्हेचे इन्फेक्शन्स राहतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये. तर कोणतं इन्फेक्शन आहे पण ते तर बोट ठेवणं खूप डिफिकल्ट राहतं आम्हाला. त्याच्यामध्ये सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट असते. ती देत असतो आम्ही लोक पेशंटला आणि सध्या तरी बाकीचे बरे आहेत तसे. ह्या विद्यार्थी मृत्यूच्या अनुषंगाने इथे पाहणी केलेली आहे. काल पण आमचं ऑफिसचे अधिकारी होते, त्यांनी पण काल पण पाहणी केलेली आहे. आणि तो विद्यार्थी आहे तर तो विद्यार्थी नेमका शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे की तो 14 तारखेला तिथून गेला होता. परंतु त्याच्या काही मित्रांना विचारलं, त्यांनी सांगितलं की त्याला 15 तारखेला त्रास होत होता आणि 16 तारखेला तो इथून गेलेला आहे आणि त्याला त्रास होत होता म्हणून त्यांनी फोन करून त्याच्या घरी सांगितलं होतं आणि त्याचा जो चुलत भाऊ आहे तो त्याला घेण्यासाठी आला होता. नेमकं कशामुळे मृत्यू झाला, काय प्राथमिक माहिती आहे? प्राथमिक माहिती म्हणजे त्याला अशक्तपणा जाणवत होता आणि त्याला वॉमिटिंग पण झाली होती. मात्र असं समजतं. ठाण्यामधून झालं असल्याचं सुद्धा यावेळी समोर येत आहे. काय सांगाल? ठीक आहे, आता आपण त्या अनुषंगाने डिटेल एन्क्वायरी करू निश्चित कशा, कारण की ॲडमिट आहे 5 विद्यार्थी सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. डॉक्टरांनी काय सांगितलं, प्रकृती कशी आहे सध्या त्यांची? सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे, प्रकृती त्यांची. तर यापूर्वी सर त्यांना पोटदुखी आणि म्हणजे डिसेंट्री स्वरूपाची लक्षणं होती आणि काही जणांना ताप होता. पण आता ते तब्येत व्यवस्थित आहे त्यांची. आता आसाम शाळेवर काय काही काही कारवाई होणार का? कारण का यापूर्वी पण या आसाम शाळेवर असे प्रकार घडले आहेत. आसाम शाळेची परवानगी सुद्धा गेली होती. निश्चित आपण याच्या अनुषंगाने डिटेल एन्क्वायरी करू आणि कारवाई करू. सर, एकूण 6 विद्यार्थी होते, त्याच्यातमधल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. या विद्यार्थ्यांना लक्षण असताना घरी पाठवण्यात आलेलं होतं, पण रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणती तजवीज केली नाही असा आरोप होता. नाही, 6 विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त हा विद्यार्थी होता जे पहिल्या दिवशी 15 तारखेला 2 मुलांना आणि 16 तारखेला 4 मुलांना दाखल केलं होतं. 15 तारखेला ज्यांना दाखल केलं त्यांना डिस्चार्ज पण लगेच दुसऱ्या दिवशी मिळाला 16 तारखेला आणि 16 तारखेला मुलं ॲडमिट आहेत. 4 16 मुलं. तारखेला ते ॲडमिट झाल्याचंही सांगण्यात हो. आलेलं आहे. आता सध्या आपण आलेला आहात, काय प्रशासकीय चौकशीमध्ये काही प्राथमिकता आढळून आलेलं आहे का? आणि आढळून आलं असेल तर काय आलं आणि आता पुढची भूमिका? आता याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं पडलं की तो तब्येत त्याची बरी नव्हती आणि त्याला वॉमिटिंग झाली होती. परंतु शालेय प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं, परंतु त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि नंतर मग त्याच्या घरी फोन केल्यावरती त्याचा भाऊ आला आणि तो त्याला घरी घेऊन गेला. सातत्यानं मेळघाटात अशा आदिवासी आश्रमशाळांमध्ये सगळे हे प्रकार होत आहेत. प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे का या सगळ्या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी? नाही, निश्चितच या संदर्भाने थोडेसे लॅकुनी राहिले असतील सुपरविजनमध्ये, परंतु आम्ही याच्या अगोदर सर्व शाळांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत. परंतु जर कधी अशा प्रशासकीय म्हणजे त्या लॅकुना असतील समजा व्यवस्थापनाची काही, त्याच्यामुळे जर कधी अशा गोष्टी म्हणजे घडल्यात तर त्याच्यावरती निश्चितच आपण ते लॅकुना याच्या पुढे होणार नाहीत या दृष्टीने काळजी घेऊ. सर, आपण सांगितलं की सूचना दिलेल्या होत्या आणि काहीतरी कमी राहिल्याचं पण सांगितलं आहे. आता काही कारवाई करणार या सगळ्या गोष्टी? हां, निश्चितच आता याच्यामध्ये डिटेल एन्क्वायरी करू आपण, कारण की त्याच्यामध्ये जे पालक आहेत त्यांचासुद्धा आपण त्याचा जबाब घेणार आहोत. जो भाऊ त्याला घेऊन गेला त्याचासुद्धा जबाब घेणार आहोत, कारण की पालकांची काल मनस्थिती नव्हती त्याच्यामुळे त्यांचा जबाब घेता आलेला नाही. एकंदरीतच सर्वांचा जबाब घेऊन आपण तो डिटेल चौकशी करू आपण त्याच्यामध्ये. किती विद्यार्थी आहे पुणे आश्रमशाळेत? त्याच्यात 545 विद्यार्थी आहेत आमच्या विभागामार्फत. मैं महर्षि पब्लिक स्कूल में पढ़ता हूँ। मैं 12वीं क्लास का हूँ। मैं 15 अगस्त के दिन से बीमार हूँ। खाना खाने के बाद थोड़ा देर सोया, फिर वोमिटिंग होने लग गया, फिर थोड़ा थोड़ा से बीमार बढ़ गया, फिर इधर हॉस्पिटल में आया हूँ। तो 11th क्लास का एक बॉय वो गुजर गया, वो पता नहीं कैसे। हाँ, गांव में जाके। अभी कितने लड़के हैं यहाँ पे एडमिट 5 जन है। मैं राम धांडे का पालक हूँ। महर्षि पब्लिक स्कूल में मेरा बच्चे पढ़ते 12वीं क्लास में। जब बच्चे हम 15 अगस्त के दिन आने का सोचा तो बच्चे को कॉल किया तो बच्चे बोला कि हम बीमार आए पापा, तो आ जाओ देखने। तो हम आए तो डायरेक्ट उन्होंने दवाखाना में एडमिट है। तो फिर दवाखाना में आया कि हम हॉस्टल में गए पूछ कर कि दवाखाना कहाँ पे है, तो वार्डनों ने हमको यहाँ पे ला के रखा।
तो 2 दिन हुआ पेशेंट का पास, बच्चे उनके पास। तो बीमारी किधर से है वो हमको पता नहीं। तो बच्चे ने क्या बोला, खाना खाने में हुआ? हाँ, खाना खाने में हो गया कि किधर से क्या हुआ, लेकिन उसने अभी क्या बताया? बच्चे, खाना खाने में हुआ ऐसा बोला? हाँ अब खाने तो खाएगा, उससे जब खाना खा के उल्टी फुल्टी जो भी वो चालू हो गया। फिर अभी ठीक लग गया दवाखाना में होके। भाई इतना ही कोई है। बच्चे जो गुजर के आपके गाँव का है? वो नहीं मालूम, वो गुजर गया कि क्या मालूम, वो नहीं मालूम, लेकिन वो उतना तक हमको पहुँच नहीं है। अच्छा, अभी कैसी तबीयत है? अभी ठीक है लग रहा है, थोड़ा इलाज पानी करके। अच्छा, स्कूल वाले आके गए यहाँ पे? नहीं, स्कूल वाले आके गए, देख के गया, हाँ, डब्बा भी ला रहे हैं उनका तरफ से। हाँ। बस इतना ही है।